नमस्कार मंडळी, मी मुख्याध्यापिका श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रय, भाई किशनराव देशमुख, माध्यमिक विद्यालय चाकूर. मंडळी, पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे व विद्यार्थी वर्गाचे खूप खूप स्वागत. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे चूक. चूक ही प्रत्येक व्यक्तीकडून अवधानाने किंवा अनावधानाने होत असते. चूक ही नैसर्गिक बाब आहे. प्रत्येक व्यक्ती हा चुकीचा पुतळाच असतो असं सुरुवातीपासूनच बोललं जातं. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून चुका होतात तेव्हा त्या चुका ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण घेतल्या पाहिजेत. चूक म्हणजे अनुभव आहे. चूक म्हणजे व्यक्तीच्या आत असलेली कमजोरी नाही, तर त्या ठिकाणी स्वतःला शोधण्याचा एक मार्ग आहे. त्यासाठी चुकीच्या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तीला जेव्हा वेगवेगळे कठीण अनुभव येतात किंवा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला चुकीचं मार्गदर्शन केल्यानंतर कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे जोपर्यंत व्यक्तीला समजत नाही तोपर्यंत व्यक्तीत सुधारणा होणं शक्य नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या बाबतीत असं सांगता येतं की विद्यार्थीसुद्धा अभ्यासात कमी मार्क पडले की पालक त्यांच्याकडं चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतात. काही विद्यार्थी ऐकत नसले त्यांच्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतात. म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये विद्यार्थ्याला जबाबदार धरून सर्व चुकीला जबाबदार त्याला धरलं जातं. पण एखादी चूक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा घडते तेव्हा त्या चुकीमुळे व्यक्तीच्या जीवनाला कालाटणी मिळून त्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल होऊन ती व्यक्ती यशस्वीसुद्धा होऊ शकते. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये मार्क कमी पडले किंवा चुकीचं वर्तन विद्यार्थ्याकडून घडलं, तो सर्वांसोबत चुकीचं वर्तन करू लागला तर आई वडील त्याच्यावर ओरडतात. पण आपला विद्यार्थी असं चुकीचे वर्तन का करतो, विद्यार्थ्याला इतके कमी मार्क्स कसे आले याबद्दल पालक सतर्कतेने विचार करत नाही. तेव्हा चूक ही नैसर्गिक बाब विद्यार्थ्याकडूनच होते असं नाही, तर पालकाकडूनही होते. चूक टाळता येत नाही, पण चूक झाल्यानंतर त्याच्या परिणामाचा उपयोग आपण यशाच्या मार्गाकडे जाण्यासाठी करू शकतो. यासाठी छोट्या छोट्या कारणावरून विद्यार्थ्यावर ओरडण्यापेक्षा त्या चुकीचा शोध पालकांनी घेतला पाहिजे. त्याच्या वर्तनाच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत, राहणीमानाच्या बाबतीत, दुसऱ्यांना उलट उत्तरे देण्याच्या बाबतीत किंवा उद्धटपणाने वर्तन करण्याच्या बाबतीत, या सर्व बाबीच्या पाठीमागं कोणती ना कोणती कारणं असतात. या कारणांचा शोध पालकांनी घेतल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये अपेक्षित बदल घडू शकतो. ही सर्व बाब झाली वर्तन बदलाच्या बाबतीत. पण जर आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्वी असलेल्या बऱ्याच अशा व्यक्तींचा अनुभव आपल्या गाठीशी आपण ठेवला पाहिजे. कारण इतिहासात अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी जीवनामध्ये सर्वात प्रथम चुकीचे निर्णय घेतले पण शेवटी त्यांच्या हातून महान कार्य झालं. उदाहरणच सांगायचं झालं तर वैज्ञानिक थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला. असं म्हटलं जातं की बल्बचा शोध लावण्यासाठी त्यांनी 1000 प्रयोग केलेले होते. जेव्हा ते प्रत्येक वेळेस वारंवार नवीन प्रयोग करायचे तेव्हा समाजातील लोक त्यांना टोकून बोलायचे. त्यांना सतत टाकून बोलल्यामुळं त्यांना उलट ऊर्जा मिळायची. त्यांनी असं नाही घेतलं की त्याचा नकारात्मक भूमिकेतून विचार नाही केला. त्यांनी ते सकारात्मक घेतलं. आणि जेव्हा लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही अपयशी आहात, तुम्ही हे काम करू शकत नाहीत, तुम्ही तुमचे प्रयत्न का सोडून देत नाहीत, तेव्हा थॉमस एडिसन शांतपणे म्हणायचे की मी अपयशी नाही, माझा मार्ग चुकीचा आहे, माझ्यामध्ये काय कमतरता आहे किंवा माझ्या प्रयोगामध्ये काय चूक होत आहे हे जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि मंडळी, खरेच त्यांनी 1000 वेळेस प्रयोग करून शेवटी बल्बचा शोध लावला. तर अशा प्रकारे एखादी चूक ही सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण घेतली, चुकीमध्ये सुद्धा व्यक्तीचा भावनिक आधार मिळाला तर ती व्यक्ती महान कार्य करण्यासाठी प्रेरित होऊ शकते. अशाच प्रकारचं उदाहरण आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या बाबतीत सुद्धा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आफ्रिकेला जाऊन वकिलीचं शिक्षण शिकलेलं होतं.
तेव्हा तिथं ते वकिलीचा पेशा करू लागले. पुन्हा तिथून ते भारतात आले. भारतामध्येही त्यांनी बऱ्याच ठिकाणी केस लढली, पण त्यांना त्यात अपयश येऊ लागलं. तेव्हा लोक त्यांच्याकडे संशय नजरेनं पाहू लागले. त्यांना अपयशी वकील अशी उपमा देऊ लागले. तेव्हा गांधीजींनी स्वतःचं आत्मचिंतन केलं. आत्मचिंतन केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की माझ्यामध्ये असलेले सात्विक विचार किंवा समाजसेवा करण्याची वृत्ती असल्यामुळं मी वकिलीचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालवू शकत नाही. आणि यासाठी त्यांनी नंतर सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि सत्य, अहिंसा या तत्वावर भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचबरोबर या ठिकाणी स्टीव्ह जॉब्स नावाचा एक व्यावसायिक, जो की संपूर्ण जगतात प्रसिद्ध आहे, ज्याने ॲपल कंपनी काढलेली होती. सुरुवातीला त्याने जेव्हा कंपनी काढली, त्याच्यासोबत जे इतर कामगार सोबत असतील त्यांच्याशी त्यांचे मतभेद व्हायचे. त्या प्रॉडक्टसाठी जेव्हा ते वेगवेगळे आपले विचार मांडायचे, तेव्हा तेथे असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांचे विचार जुळायचे नाहीत. अक्षरशः त्या सहकार्याने त्यांच्या स्वतःच्या कंपनीतून त्यांना बाहेर काढून टाकलं. पण जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा ते रडत बसले नाहीत किंवा तेव्हा त्यांनी स्वतःला हार मानली नाही. त्यांनी त्या ठिकाणी विचार केला, माझ्यामध्ये काय चूक झाली किंवा मी कशा पद्धतीनं हा प्रकल्प राबवायला पाहिजे. त्यांनी आपल्या विचाराची दिशा बदलली आणि नंतर तीच कंपनी परत त्यांनी रुजू झाले त्या कंपनीमध्ये. आणि आज आपण पाहतो की जगात सर्वात ब्रँडेड किंवा विश्वसनीय साहित्य जर कोणतं असेल तर ते ॲपल कंपनीचं म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे एखादी चूक ती चूक नसते तर ती यशाकडं नेणारी पायरी. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की विद्यार्थी चुका केल्यानंतर वारंवार त्यांच्यावर पांघरण घालत जा, पण एक भावनिक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला, जेव्हा एखादी व्यक्ती समोरची चुकीची कृती करतो तेव्हा त्यासाठी तो स्वतः कारणीभूत नसतो, त्याला आजूबाजूचा परिसरसुद्धा तितकाच जबाबदार असतो. त्याच्यासोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांचे विचारसुद्धा तितके जबाबदार असतात. त्यासाठी मंडळी, आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या मित्रमंडळीसोबत राहते, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांचे संस्कार कसे आहेत, या सर्व गोष्टींची आपण जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वेळोवेळी त्यांचा अभ्यास तपासणे, त्यांची मित्रमंडळी तपासणे, कुठं जातात, काय करतात हे तपासणे. असं जर आपण पालकांनी विद्यार्थ्यावर लक्ष ठेवलं तर विद्यार्थी चुकीचं वर्तन करणार नाहीत आणि त्यांना एक प्रकारे भावनिक आधार मिळतो. यदाकदाचित त्यांच्या हाताने कोणती चूक झाली तरी त्यावर आपण संवेदनशील होऊन त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्या चुकीचे कारणे आणि परिणाम आणि त्याचा फायदा तोटा विद्यार्थ्याला समजून सांगितला तर विद्यार्थी कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तर अशा प्रकारे सर्वांनी सतर्कतेनं, फक्त विद्यार्थी चुकतो असं नाही, पालकसुद्धा चुकतात. फक्त त्यांना वह्या, पुस्तके, गाईड, दप्तर घेऊन दिलं म्हणजे विद्यार्थी शिकतो, मुलगा शिकतो असं नाही. नेहमी माझ्याकडं पालक येतात, त्याला सगळं साहित्य घेऊन दिलं जातं, पण विद्यार्थी कधीच पुस्तक काढून पाहत नाही. मग यासाठी फक्त विद्यार्थी जबाबदार नाही, किती पालक रोज संध्याकाळी आपल्या मुलासोबत वेळ घालवतात, किती पालक त्याच्या अभ्यासाची कसून चौकशी करतात, किती पालक रोजच्या रोज त्यांच्या वह्या पाहतात. हे जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यामध्ये बदल होऊ शकतो. यासाठी मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.